तर नमस्कार पुट्टू, तुमचं स्वागत आहे जाधव सरांच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा प्रश्न आहे, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांची गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती? हा प्रश्न MPSC ग्रुप C 2024च्या पेपरात आलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात आधी आपण पाहूया गुणोत्तर म्हणजे काय. कोणत्याही वस्तू किंवा संख्या यांची प्रमाणात तुलना करणे किंवा त्यामधील संबंध दर्शवण्यासाठी आपण गुणोत्तराचा वापर करतो. आता इथं पहा, आपल्याला दिलेलं आहे शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर आहे 11:9. म्हणजे जर त्याचे उत्पन्न 11 असेल त्यापैकी 9 भाग हा खर्च होतो. म्हणजेच 9 भाग खर्च झाल्यानंतर आपल्याकडे 2 भाग हे शिल्लक राहतात, म्हणजे ही त्याची आहे बचत. म्हणजे 11 पैकी 2 भाग हे त्याची बचत आहे. तर पुट्टू, इथं पहा, आपल्याला उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 दिलेलं आहे. तर उत्पन्न आणि बचतीचे गुणोत्तर असेल 11:2, कारण 11 पैकी 9 भाग दिल्यावर बाकी आपल्याकडे राहील 2 भाग. म्हणजे उत्पन्न आणि बचतीचे गुणोत्तर आहे 11:2. आणि आपल्याला वार्षिक बचत दिलेली आहे त्याची 36,000 रुपये. आता इथं आपल्याला वार्षिक बचत दिली आहे, त्याला आपल्याला मासिक बचतीमध्ये रूपांतरित करायचं आहे. तर हे आपण कसं करणार आहोत? मासिक बचत बरोबर 36,000 भागिले 12, म्हणजे प्रत्येक महिन्याची आपल्याला काढायची आहे बचत, बरोबर 3,000 रुपये. म्हणजे ही झाली आपली मासिक बचत. समजा त्या मास्तराचे मासिक उत्पन्न X आहे, तर X गुणिला 2/11 बरोबर 3,000, म्हणजे त्याची मासिक बचत आहे. 11 पैकी 2 भाग जे दिलेले आहे आपल्याला ते आहे आपल्याकडे 3,000 रुपये, म्हणजे मासिक बचत आहे. आता पहा, इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल X बरोबर 3,000 गुणिले 11 भागिले 2, म्हणजेच 1500 गुणिला 11. म्हणजेच इथं आपल्याला मिळेल X बरोबर 16,500 रुपये. म्हणजे हे झालं त्याचं मासिक उत्पन्न. म्हणजे एका महिन्यात त्यानं कमावलेलं उत्पन्न आहे 16,500 रुपये. हेच आपल्याला काढायचं होतं इथं, ते आपण काढलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.